नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्वसामान्य जनतेबद्दल सरकारला काहीच वाटत नाही। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर। राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबद्दल सरकारला काहीच वाटत नाही, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी पेण येथे बोलताना काढले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच त्यांच्या पत्नी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पेण येथील कार्यालयात पक्षप्रवेश तसेच महिलांसाठी विविध योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव श्रीहर्ष कांबळे, ओबीसी समन्वयक प्रकाश चव्हाण, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, पेण तालुकाध्यक्ष प्रकाश मोकळ, ओबीसी महिला व जिल्हाध्यक्ष अश्विनी ठाकूर आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना राजा राजापूरकर म्हणाले की राज्यात ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पवार साहेबांबरोबर खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा तितक्यात ताकदीने काम करत असून लवकरच येथे त्यांच्या उपस्थितीत ओबीसी महिलांचा कार्यकर्ता मेळावा आपण आयोजित करणार असल्याचे सांगून लवकरच ओबीसी जनगणना केली जाणार आणि त्यात प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी ओबीसींची अचूक संख्या नोंद करून ती दिल्ली दरबारी गेली पाहिजे यासाठी काम करण्याचे आवाहन केले। रायगड जिल्ह्यात पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असताना येथे अनेक जाती धर्मांचे कार्यकर्ते व एकदिलाने काम करत आहेत। शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा वारसा लाभलेला या महाराष्ट्रात शरद पवार यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसाठी काम करण्याची ऊर्जा देत असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। यावेळी अश्विनी ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यांची ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली। या नियुक्तीमुळे त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील सह तृप्ती भोईर, पेण। आज या ठिकाणी ओबीसी प्रदेश सेलचे अध्यक्ष सन्माननीय राज राजापूरकर साहेब आले। आज पवार साहेबांच्या पत्नी सौभाग्यवती पवार यांचा वाढदिवस आहे आणि काल 12 तारखेला सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस होता। त्याचा औचित्य साधून या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणचा ओबीसी घटक हा प्रगत झाला पाहिजे, विकासाच्या मार्गावर आला पाहिजे यासाठीचा कार्यक्रम लावला होता आणि ओबीसी असणाऱ्या महिला सन्माननीय अश्विनीताई ठाकूर यांना ह्या रायगड जिल्ह्याचा आज त्यांनी प्रतिनिधित्व अध्यक्षपद दिलेलं आहे। महिलांसाठी काम करण्याची, महिलांसाठी काम करण्याची आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आम्हाला दिले ध्येय धोरण आहे। मला एवढं सांगायचं आहे आज की आदरणीय अश्विनी ठाकूर यांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्याला महिलांच्या माध्यमातून आम्ही एक नेतृत्व देत आहोत। येणाऱ्या काळामध्ये या रायगड जिल्ह्याला मधमस्त सत्ताधाऱ्यांकडनं आणि सत्ताधाऱ्याचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्रँटेड घेतलं जातं, आज त्याच रायगड जिल्ह्याला अश्विनी ठाकूर सारख्या ताईंसारखे नेतृत्व देऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांचं एक मोठी ताकद निर्माण करून, सक्षमीकरण करून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुन्हा एकदा सत्तेमध्ये कसा उभा राहतो आणि या लोकांच्या पाठीमागे कसा खंबीरपणे उभा राहतो अशा प्रकारचं काम करण्याची त्या ठिकाणी मानसिकता आहे। आपल्या माध्यमातून आज काही नियुक्त्या पण करण्यात आलेल्या आहेत महिला आघाडीच्या, कशा पद्धतीने झालेले आहेत? आम्ही आमच्या ओबीसी या विंग मध्ये रवींद्र चव्हाण साहेब या जिल्ह्याचे नेतृत्व करतात। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी अश्विनीताई ठाकूर यांनी आताच पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांना या रायगड जिल्ह्याचं महिलांचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्ही ओबीसी सेलच्या माध्यमातून दिलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नेतृत्व आणि मोठं संघटन या जिल्ह्यात तयार करतील।